शहादा तालुक्यातील रोजगाराच्या गंभीर प्रश्नाने आता चिंताजनक स्वरूप धारण केले असून पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मजूर आणि त्यांची कुटुंबे गुजरातकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत। स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधींचा अभाव, वाढती महागाई, शेतीतील अनिश्चितता आणि हाताला पुरेसे काम मिळत नसल्याने अनेक कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे। परिणामी तालुक्यातील अनेक गावांमधून मजुरांचे लोंढे गुजरातच्या दिशेने निघाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या कडक झळा आणि 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानाची पर्वा न करता महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबे रोजगाराच्या शोधात प्रवास करत आहेत। डोक्यावर संसाराचे ओझे, हातात बॅगा आणि मनात उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता घेऊन अनेक कुटुंबे गुजरातमधील कारखाने, बांधकाम प्रकल्प, वीटभट्ट्या आणि औद्योगिक क्षेत्रांकडे रवाना होत आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते रोजगार निर्मितीच्या घोषणा सातत्याने केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील युवक आणि मजुरांच्या हाताला पुरेसे काम उपलब्ध होत नाही। शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना वर्षभर उत्पन्नाचे साधन नसल्याने परराज्यात स्थलांतर करणे हीच एकमेव पर्यायाची वाट उरली आहे। अनेक गावांमध्ये तर तरुण वर्गात मोठा हिस्सा रोजगारासाठी गुजरातमध्ये गेल्याने गावातील वाड्या वस्त्या ओस पडल्याचे चित्र दिसत आहे। कुठे जातात ते? गुजरात का बर? काम करायला तेवढी पगार नाही भेटत ना। हा, तिथं किती भेटतात? तर ते नेंदारा खोदाना 400 रुपये भेटतात। हा,